आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, नमस्कार. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओवर आता आपण ऐकणार आहोत श्रुतिका, पानामागे दडलाय काय. पर्स्पेक्टिव्ह या मासिकाच्या ऑफिसमध्ये काम करणारे विश्वास, ललिता, सृजन आणि मुक्ता ही चौकडी दर भागाला नवीन काहीतरी घेऊन आपल्यासमोर येत असते. आजच्या भागामध्ये पर्स्पेक्टिव्हच्या ऑफिसमध्ये नाही तर बाहेर कुठेतरी काहीतरी घडतंय, पण आपल्या आयुष्यामधल्या पानामध्ये एक नवा विषय यामुळे इन्क्ल्यूड होणार आहे. तर ऐकूया पानामागे दडलाय काय या श्रुतिकेचा आजचा भाग. लेखन विराज सवाई. सहभागी कलाकार ज्योती गोखले, प्रसन्न कुलकर्णी, माधुरी ढमाले आणि विराज सवाई. अजून कशी नाही आली ही मंडळी? एव्हाना यायला हवी होती नाही? फोनच करते. हॅलो विश्वास, अरे 10:15 होत आले, आहात कुठे तिघे? आणि ग्रुपवरही काही मेसेज नाही. अरे येताय ना? आम्ही आलो. अरे हे काय हे रे? हा अरे दारातच होतात तर फोन कशाला उचलायचा? हो ललिता ताई, तुमचा फोन आल्यावर म्हणलं जरा गंमत करावी, तर ह्या 7 जन्म उपाशी असलेल्या 2 भूतांनी तितक्यात बेल वाजवली. आता आम्हाला कसं कळणार तुमच्या मनात काय चाललंय? बरं. अरे माझ्या हातातली पिशवी घेऊन आत तरी ठेवा आधी. द्या इकडे द्या. कुठे ठेवू मावशी? किचन टेबलावर ठेव सध्या. ओके. तुम्हाला तिथेच बसायचंय ना? हा, 1 मिनिट, तिथेच बसायचंय म्हणजे? बऱ्याच दिवसांनी आलो हा मी, ललिता ताई. मस्त फ्रेश वाटतंय. मी तर पहिल्यांदाच आले. काय प्रसन्न घर आहे मावशी तुझं, आणि झोपाळ आहे तुझ्याकडे. आहा, प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा मुक्ताचा असे. कशी उड्या मारत गेली बघ. अरे विश्वास, काय रे उगाचच खेचत असतोस तिची तू. काय केलंयस काय ग मावशी? अगं कसला टेम्पटिंग वास येतोय. ओळख बरं मग. बघूया तुला कळतंय का वासावरून काय बेत आहे तो? हा, ललिता मावशी यांची सुप्रसिद्ध मिसळ. सगळीकडे कशी रे तुला मिसळ दिसते? नाही मिसळ नाही. मला वाटलं रविवार आहे, मावशीने एवढ्या भल्या सकाळी बोलवलंय तर मिसळच असेल. एक मिनिट. काय म्हणाला सृजन? पुन्हा बोल. भल्या सकाळी? हो, तुझ्यामुळेच उशीर झाला यायला, कळलं ना? मी आणि सर वेळेत तुझ्या घरापाशी येऊन थांबलो होतो. काय सर? हो मुक्ता मॅडम, सुट्टीच्या दिवशी एवढ्या लवकर कोण उठतं? लवकर? माझ्यासाठी भली सकाळच आहे. पण एक खरं आहे सृजन तुझं, वासानेच भूक खवळले राव. हो मावशी. मावशी सांगा ना, काय लवकर काय केलंयस तू? काही नाही रे, बेत तसा साधाच आहे. गरम गरम वरणफळ आणि फणसाची सांदण. क्लासिक. मला प्रचंड आवडतात वरणफळ. आणि फणसाचं सांदण म्हणजे तर काय डेलिकसी. क्या बात आहे ललिता ताई, वा. इफ आय एम नॉट रॉंग, वरणफळ म्हणजे इंडियन पास्ता ना? मी खाल्लाय एका कॅफेत. हो, हे इंडियन पास्तावाल्या आपल्याकडचा हा खूप जुना पदार्थ आहे रे. अरे तुझी आई किंवा आजी करत असेल पण आठवत नसेल ना, किंवा खाल्लाही नसेल यांनी. आणि काही जण मला वाटतं चकोल्या किंवा डाळ ढोकळी पण म्हणतात ना याला ललिता ताई? अगदी बरोबर. राईट. वरणफळ
आंबट गोड असतात. हा तर ते गुजराती लोक डाळ ढोकळी करतात ना, हम्म. ते जरा गोडसर करतात. बरोबर. हो पण अरे खरंच सांगतो मी घरी कधी खाल्लाच नाहीये हा प्रकार. ठीक आहे, आज खाशील ना. हा. हं? बरं, तुम्ही सगळे कॉफी पिणार ना, हम्म. की चहा करू मस्त आला गवती चहा घालून, हम्म. कारण ना जेवायला अजून थोडा वेळ आहे. हं? काय चहा. चहा. एक्झॅक्टली. आलेच. तोवर ना तुम्ही गॅलरीतनं समोरची ती हिरवीगार टेकडी दिसतीये ना, येस. हा. ती बघा. चालेल चालेल हम्म. ए ए ए सृजन, हे. मी बसले होते ना झोपाळ्यावर. उठ आधी, उठ नंतर बस तू. बसला होतात ना. हा? आता मी बसलोय. बऱ्या बोलाने उठा सृजन. एक मिनिट. मी आधी बसले होते इथे. ओ सर सांगाव याला. मुक्ता ऐक ऐक. तू इकडे ये बघू. अहो पण अगं बघ तर काय मस्त व्ह्यू आहे. हा, पहिल्यांदाच जाऊ, आलीस जाऊ. ना. बघ. तुला बघते नंतर सृजन. बघा अहो तसा मी देखणाच आहे. आणि ना भल्या सकाळी ना इथनं मस्त मोर दिसतात बरं का. हो ना. हो ना. हा. ए किती छान वाटत असेल नाही. मी विचारणारच होते मावशी तुला. हं. भल्या सकाळी कळलं का. म्हणजे ह्या सृजनने उशीर केला नसताना तर दिसले असते आम्हाला ही मोर भल्या सकाळी. हो काय? ना. हं. घ्या गरम गरम वाफाळता चहा घ्या. वा, वा वा. वा वा वा. मावशी अगं तू कशाला आणलास? या सृजनला बोलवायचंस? हा म्हणजे मॅडमला लगेच झोपाळा बळकावता आला असता नाही का. अरे बोलवणारच होते, हं. पण म्हटलं त्यावरून पुन्हा तुम्ही हमरी तुमरीवर याल म्हणून मीच आणला आपला. हं. आहाहाहा. फर्स्ट क्लास चहा. मूड फ्रेश हो गया. कमाल. मस्त झालाय. ती तिथे मेथी मटरी पण आहे रे, इथेच ठेवली आहे. घ्या ती पण. हो, Yes. घ्या ना, म्हणजे- सर. सृजन, हं? आता झोपाळ्यावर बसूनच चहा पिणार आहेस का तू? म्हणजे अंगावर सांडून वगैरे घेशील रे हं. आणि मग ओरडत बसशील. अगं, वा 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 वा. प्रयत्न चांगला होता मुक्ता मॅडम पण पूर्ण फसला तुमचा प्रयत्न. सृजन, मुक्ता काय सोडत नाही आज सृजनला. बघा ना, दोघेही आपला हेका धरून आहेत. आहा, हं. मी झोका धरून आहे. ओ. शी शी तुकार शाब्दिक कोट. मग काय तर. ए चल ग मावशी, आपण आताच जाऊ. हं. मला सांग काय काय करायचं राहिलंय. फार काही नाहीये ग. हं. अगं पहिल्यांदाच आली आहेस ना, बस जरा निवांत मस्त अगं. गप्पा मारूयात. हं. वा संपला विषय. म्हणजे आपल्याला फक्त पानं घेऊन जेवायला बसायचं आहे तर. हम्म. हा ते तर आहेच रे. पण सृजन, त्याआधी तू मला कोथिंबीर निवडून द्यायचीस बरं का. हा? तूच आणलीस ना मगाशी काय. मी कधी कोथिंबीर आणली. तू नाहीच आणलीस रे, आणली सरांनी. तू आत नेऊन ठेवलीस हं. आणि आता तुला ती फक्त निवडायची आहे. हं. येते का निवडता? मुळात कोथिंबीर कशी दिसते हे तरी माहितीये का? तेवढं ओळखता येतं मुक्ता मॅडम. ओके. मुक्ता म्हणजे आज जमीन मऊ लागली म्हणून ढोपरानेच खणायला बसले भाऊ. हो ना. एरवी किती त्रास देत असतो हा मला, त्या मनाने हा काहीच नाहीये सर. मी आणि त्रास आणि तुम्हाला कशाला. हो तू आणि त्रास आणि तोही मलाच. बरं चहा झाला असेल ना तर चल जाऊया आपण. मी काय म्हणतो मावशी. काय? म्हणजे मीही पहिल्यांदाच आलोय ना. हा. बसलो असतो जरा निवांत गप्पा मारत. उठ आधी, हो ना उठ. ललिताताई, बरोबर आहे सृजनचं. म्हणजे एक दिवस मिळतो हो बिचाराला सुट्टीचा, नाहीतर का? रोज घरातल्या आणि ऑफिसच्या कामाच्या ओझ्याखाली दबला जात असेल नाही सृजन. हो. सर अगदी हो. कळला मला. टोमणा कळला मला. उठ म्हणून ना. तर मारला. ऐक ना मावशी, बोल. मी कोथिंबीर इथेच निवडली तर. म्हणजे इथे उजेडही जरा जास्त आहे. अरे, इथे कसा आडनिडा बसणार आहेस रे तू. हो ना. 8 टेबल आहे तिथे, तुला मस्त नीट बसता येईल. येईल चला. मला येईल बसता इथे. ओके तू दे तर कोथिंबीर खरी. 5 मिनिटात तुला निवडून देतो. जागा सोडत नाहीये, गडी भिडतोय. तू तरी कुठे सोडतोयस आपली जागा. काय विश्वास. हा हा? म्हणजे मी काय केलं, मला कशाला मध्ये आणताय. तेच तर म्हणतेय मी, तू काहीच केलं नाहीयेस. चल तुलाही कामाला लावते. हे बघ, आज पोळ्या लाटून ठेवली आहेत. हा त्याच्या शंकरपाळ्या कापून आमटीत सोडायच्या आहेत. चला होय. मस्त. असं आहे तर हा. म्हणजे आज आम्हा दोघांना कामाला लावण्याचा बेत दिसतोय. ए शाण्या, म्हणजे मी काय सकाळपासून हातावर हात ठेवून बसलीये की काय. हा? नाही नाही, छे असं कसं म्हणेन मी ललिताताई. आम्हाला जेवायचंय ना इथे. आणि मग मुक्ता मॅडमचं काय. हा नाही त्यांनाही काहीतरी काम द्यायला हवं ना. हा जेंडर इक्वॅलिटी त्याच Correct, ए, correct, correct. ए, ए, ती तिचं काम करूनच आली आहे, कळलं ना. झोपाळ्यावर बसायचं आणि माझ्याशी भांडायचं काम दिलं होतंस का मावशी. तुला ते कळेल नंतर. चला आता उठा. सृजनराव कामाला लागा. अरे संसार जसा तवा चुल्ह्यावर, आधी हाताला चटके तवा मिळती वरण फळ. अरे संसार संसार सार सार. सार नाही रे, वरणफळ.
अरे झोपाळा तुम्हाला बोलवतोय मुक्ता मॅडम. ओह आल्या रे आल्या. जा मॅडम जा दिल्या. ए सृजन, वात्रटपणा पुरे झाला. बघ ना ग. अगदी नाटकी आहेत दोघही नाही. तू ना बरं कामाला लावलंस मावशी दोघांना. हा अगं, हे दोघही तसे गुणी आहेत ग. कामं त्यांना सगळी येतात. पण आपणहून कधी पुढाकार घेऊन घरातलं कामं करतात काही पुरुष मंडळी? हा, काय घरात आई, बायको किंवा बहीण सांगेल तेवढीच कामं करायची सवय असते यांना अगं. आणि तीही आनंदाने करतच नाहीत बरं का. आमच्या घरी पण तसंच आहे, हा. सेम. पण आई आणि मी आहोत ना खमक्या. हा. मी माझ्या भावाला आणि आई माझ्या वडिलांना कामाला लावतेच. आणि सकाळी केवढी घाई असते अगं. हो ना ग. आपल्यालाही सगळं आवरून ऑफिसला पळायचं असतं. हम्म. तुला माहितीये, माझ्या मैत्रिणीने एकदा तिच्या भावाला विचारलं हम्म. की घर आपलं, हा. राहतो आपण, हो ना. मग घरातली कामं फक्त घरातल्या बायकांनीच का करायची? हम्म. तर त्याने काय उत्तर दिलं असेल काय? मावशी? तो म्हणाला, घरच्या नको तर आपण बाहेरच्या कामवाल्या बाई लावू. अगं. तिने असा प्रसाद दिलाय ना त्याला, त्यानंतर चकार शब्द काढला नाही त्याने तोंडातून. पण मला म्हणाली, हम्म. कुठल्या भाषेत यांना सांगायचं तेच कळत नाही. हम्म. पण खरं सांगू ग, आपले हे दोघं आहेत ना ते तसे नाही आहेत. हो. बघ ना कसे निमूटपणे कामाला लागलेत. हं? ललिताताई, हा? हो ललिताताई, हा पोळ्या शंकरपाळ्याच्या आकारात कापून झाल्यात. हा मग म्हणजे आमटी खालचा गॅस चालू करू का आता आणि हा. टाकू का एक एक शंकरपाळी त्यात? अरे विश्वास, टाकतोच. थांब 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 विश्वास, आधीच काय टाकतोयस? आत्ताच गॅस चालू केलास ना. अरे आमटीला उकळी तर येऊ दे, ती शिजणार कशी रे फळं? हा ए मावशी, हा. मला एक जरा प्रश्नच आहे. बोल हे बोल. वरणफळ हे नाव कोणी दिलं असेल का? आणि मुळात हम्म. का दिलं असेल हे? आता ही काय फळं आहेत का? अरे तसं तर या कणकेच्या तुकड्यांना शंकरपाळे तरी का म्हणतात, हा मला लहानपणापासून पडलेला प्रश्न आहे. अरे 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 अरे, आम खाओ ना, गुठलिया क्यों गिनते हो? हा? हा. तुलाही माहित नाहीये ना मावशी? एक्झॅक्टली. ए मुक्ता, तू नक्की कुणाच्या बाजूनी आहेस ग? एक हा, एक एक तसं एक नाही. एक मिनिट, काय 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 चाललंय तुमचं? कुणाच्या बाजूनेच म्हणजे काय? मी आल्यापासून बघतोय तुमच्या दोघींच्यात काहीतरी डाळ शिजतेय. अच्छा, आता मला कळलं. आमटी उकळते इकडे, पण वास का तिकडून येतोय ते? अरे शी, विश्वास, अरे या मुलांच्या नादाला लागून तूही असलेच विनोद करायला लागलायस का रे? हा काय? मावशी, आता तू कोणाच्या बाजूने आहेस ग? एक्झॅक्टली. मी सत्याच्या बाजूनी. ही बघ. हो. काय? हा, आता सत्या कोण हे मला विचारू नकोस. अरे शी 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 यार. शी शी, ब्रुटस यू टू. एक्झॅक्टली एक्झॅक्टली. आम्ही काहीच बोललो नाही आहोत मावशी. मग काय? तूच सगळं बोलतेय. आमटी उकळली बघ विश्वास. हो, 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 अरे हो. लक्ष कुठे आहे हो, हो, तुझं? सोड सोड ते शंकरपाळे एक टाकतो एक त्यात टाकतो सोड. हं. टाकतोच आहे मी, पण विषय बदलण्यात आप भी कुछ कम नहीं ललिताताई. अरे सृजन, हं? तू काय खेळत बसलायस त्या कोथिंबिरीशी? आणि हे काय करून ठेवलंयस तू? कोथिंबिरीची सगळी पानं का वेगळी काढली आहे सृजन? देठं वेगळी, पानं वेगळी. देवा, मावशी, हे हा. बघ, सृजन महाशयांचे प्रताप बघ. अरे हो बाप मॅडम, तुम्हाला माहित नाही हो, आता कोथिंबीर चिरायची गरजच नाही ना. हे? म्हणजे थेट अशी वरून भुरभुरायची. हे बघा हे बघा हे बघा, अशी अशी. धन्य आहे तुझी. हे काय तुझं मुखपृष्ठ आहे का? टाक आता लवकर आमटीत ती. मुक्ता मॅडम, अहो तुम्हाला माझ्या काय क्रिएटिव्हिटीची कदरच नाही हो. ही क्रिएटिव्हिटी आहे. कसं का असे ना, आमचं काम झालं. एक मिनिट, पण मावशी, हं. या मुक्ता मॅडमनी काय काम केलं हे तू काही सांगितलं नाहीस अजून. हा, खरंच बरोबर. काही केलंय की काही स्पेशल ट्रीटमेंट वगैरे? हम्म. अरे धीर धर, धीर धर. सब्र का फल मीठा होता है. हा. फ्रूट सॅलड, फ्रूट सॅलड आहे. क्या बात आहे, हा तर खरा खुरा फलाहाराचा बेत झाला. म्हणजे सर? म्हणजे फणसाचं सांदण म्हणजे फळच, हा. फ्रूट सॅलड म्हणजे इथेही फळ, हा. आणि तिसरं नावात का होईना आपण वरण फळ. वा वा. काय काय छान, छान. काय काय, तर काय, काय काय. हे काम तर तुम्ही घरून करून आलात मुक्ता मॅडम. सृजन, हं? अरे न सांगता स्वतःहून काम करणं महत्वाचं आहे. बघ. मग ते कुठेही असो. हा? हो मग काय, आम्ही करतोच की काम, हो, नाही का हो सर? अगदी बरोबर आहे. आहाहा. अरे घरातली बारीक सारीक कामं दिसत नसली ना तरी ती केवढी असतात, आणि ती सगळी मोस्टली घरातल्या बायकांनाच करायला लागतात बरं का. अच्छा अच्छा, नाही मला आत्ता सगळं चित्र स्पष्ट होत आहे. नाही खरं आहे ललिताताई, नाही असं होतं खरं. हा. म्हणजे ऑफिसमधून घरी गेल्यावर घरातल्या स्त्रीला सुद्धा वाटतच असेल की म्हणजे छान फ्रेश होऊन सोफ्यावर पाय लांब करून मस्त रेलून निवांत बसावं, हं, पण असं होत नाही. आणि सांगितल्याशिवाय आम्ही घरातले पुरुष काही काम करतही नाही. हं. खरंय खरंय.
हा. आज एक मोठा धडा मिळाला आयुष्यातला. थँक्यू. आजची पार्टी आणि 3 cheers फॉर ललिताताई. हिप हिप. हिप हिप. हिप हिप. अरे माझ्याच घरात येऊन मलाच पार्टी देताय का रे मेल्यानो? श्रोते हो, पानामागे दडलंय काय या श्रुतिकेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. 9371332683 या संपर्क क्रमांकावर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता किंवा जर ॲप्लिकेशनवर रेडिओ ऐकत असाल तर ॲप्लिकेशनच्या चॅटरूममध्ये सुद्धा तुमच्या प्रतिक्रियांची नोंद तुम्ही करू शकता. ऐकत रहा पानामागे दडलंय काय ही श्रुतिका इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर आणि आपले इतरही अनेक दर्जेदार कार्यक्रम ऐकत रहा.